दोघे गावाच्या बाहेर, दोघे मोठच बोलतात, दोघे मोठ्याच खात्यात, पण तंग आहे. हे तंग पण ही दरी मिटवायची असेल तर बुद्धाशिवाय पर्याय नाही. इलेक्शनच्या काळात सगळी पडझड होते. आज महाराष्ट्रामध्ये पूर्वाश्रमीचे महाराष्ट्राचे बौद्ध यांना सुद्धा एक खासदारकीची जागा सोडलेली नाही. आणि मांगाचा तर पत्ताच नाही. मी कोल्हापूर जिल्ह्यातील आळतेगावचा मांगाचा पोरगा आणि त्रैलोक्य बौद्ध महासंघाचे एक भंते आमच्याकडे आले होते आणि ते कुठेही जायच नाही, मातंग समाजामध्येच येऊन बसायचे आणि धम्म सांगायचे. त्याच्यामुळे आम्ही एवढे प्रेरित झालो. जवळजवळ 1200 ते 1300 पश्चिम महाराष्ट्रातल्या आमच्या तरुण आमच्यासारख्या पोरांनी 1984 ला गौतम बुद्धाचा धम्म स्वीकारला. मी मोठा पेंडॉल टाकला होता. माझी अपेक्षा अशी होती की मातंग बौद्ध होते म्हटल्यानंतर पूर्वाश्रमीचे जे बौद्ध आहेत, बाबासाहेबांच्या सोबत जे धर्मांतर केलं ते लाखोच्या संख्येने येतील अशी अपेक्षा होती. जवळजवळ मी 20 ते 25 हजाराचं जेवण केलं होतं लोकांचं, पण लोकच आली नाहीत. जे बौद्ध म्हणणारे आलेच नाहीत. नंतर मला माझं असं वाटलं, माझं काय चुकलंय का? जे बौद्ध म्हणतात, बाबासाहेबांचं स्वप्न आहे की आज ना उद्या हा देश मला बौद्ध करायचा आहे, त्याच्यामध्ये आपला खारीचा वाटा असावा म्हणून आम्ही धर्मांतराचा प्रोग्राम घेतला. सिलोन मध्ये बौद्ध भिक्खू आले होते, सिलोन मधून. पण आमच्या बुडा शेजारचा जो बौद्ध आहे तो आमच्या प्रोग्रामला आला. नंतर मला कळालं की ह्याच्यात पण गट आहे. ते आम्हाला काय माहित, आमच्या डोक्यात बुद्ध फक्त आणि बुद्ध धम्म स्वीकारला. त्रैलोक्य बौद्ध महासंघाच्या वतीनंच तुम्ही काय घेतलं म्हणून आम्ही आलो. अरे बौद्ध होते याचं तर भान ठेवा. आम्ही बौद्ध होतो याचं स्वागत करता आलं पाहिजे ना. मग कुणाच्या वतीनं का असं ना, DS नरसिंगची संस्था असेल, त्रैलोक्य बौद्ध महासंघ असेल किंवा तुमचा महासंघ असेल, कोणाच्या वतीनं तर पाटात पाणी येते का नाही त्याचं तर भान असू दे. हा जो एक भाग आहे त्याला आपल्याला छेद द्यावा लागेल. पूर्वाश्रमीचे महाराणी आताच्या बौद्धांना सांगतो, लवकर गाडीत बसा, की बुद्धाची गाडी सुसाट सुटलेली आहे. पुन्हा म्हणायला नको आमच्या पुढे गेली. हा जो बौद्ध धर्माचा सोहळा आहे, धर्म दीक्षेचा सोहळा आहे, हे कुणाच्या सांगण्यावरून कुणाला खुश करण्यासाठी नाही. मी जो मातंग समाजामध्ये जन्माला आलो तिथं दुखणं काय असतं हे आम्हाला माहित. तिथं आम्हाला कुठलंही स्वातंत्र्य नाही, बोलण्याचं स्वातंत्र्य नाही, मत मांडण्याचं स्वातंत्र्य नाही, कसलं स्वातंत्र्य नाही. त्यांनी सांगायचं ना आम्ही ऐकायचं, ह्याच्या पलीकडे आम्हाला काही शिकवलं नाही हिंदू धर्मात. त्याचा कंटाळा आलाय आम्हाला. तिथं राहणं म्हणजे गुलाम राहणं आहे, गुलाम. मी एक माझ्या भाषणात सांगतो, मला पोरग होतंय, त्या पोराचं नाव ठेवायचा अधिकार मला तिथे दिलेला नाही. पोरग झालं की बामणाकडे जायचं, पोरग झाले नाव काय ठेवा, बामणाचं पोरग का तुझं, एवढा कंटाळा आलाय साहेब. म्हणून इकडे या भागामध्ये दगडो आहे, किरो आहे, कचरो आहे, नाव आहेत का नाही मराठवाड्यामध्ये, तिकडून पार्सल आहे सगळं. ह्याचा आम्हाला कंटाळा आलाय. मी लहान होतो आणि माझा सूर्यासिस मला आहे, त्वचा रोग आहे, बरा झालाय तो. पण मला दवाखान्यात नेलं पाहिजे ना. आमच्या उठायची ती यल्लमालाच न्यायची, मला सौंदती म्हणून भाग आहे यल्लमाचा तिकडे भाग, आणि आम्हाला लिंब नेसवायची आणि लिंबाचा पाला आणि हळद सगळ्या अंगाला पासायची. पण माझं काय ते दुखणं बरं झालं नाही. मी आईला म्हणायचो, मिरज सांगलीला लई दवाखान्यात तिथं नाही की, नाही काय तर आईनं केल्यामुळेच तुला झालंय असं. ही जी एक मानसिकता आमची आहे मातंग समाजाची, दैववादी, त्याचा आम्हाला कंटाळा आला. कारण आमचा सगळा खर्च तिकडे चाललाय. अमावस्या आली, पौर्णिमा आली, नारळ आणा, उदकाड्या आणा, पूजा, लगेच दसरा आली, दिवाळी आली, भोम आली, पुणिव आली, लगेच दुसरं सण आलं, पैसे संपले की शिमगा बोंबला. अशा चक्रामध्ये माझा मातंग समाज अडकला. डोकं वर काढायला उसंत नाही आम्हाला. खर्चाचं सगळं देव दिलात आम्हाला. आईवाळे सर बरोबर नाही, खर्चाचं देव आहे सगळं. जरी गोडा सण असला की दुसऱ्या दिवशी खारं लागतंय. त्याच्यामुळे माझ्या समाजाच्या घरामध्ये पैसा शिल्लक राहिना झालाय, आणि पैसा शिल्लक नसल्यामुळे तो शिक्षणावर खर्च होईना झालाय, आणि शिक्षणावर खर्च न झाल्यामुळे आमच्या घरामध्ये साहेबाय तयार होईना झालाय. डॅजी DSP कलेक्टर, महाराष्ट्रामध्ये एक मांगाचा कलेक्टर नाही अजून, आहे का? मांगाचा एक कलेक्टर नाही. कसा होईल कलेक्टर? मी पूर्वाश्रमीच्या महाराणा अजून सुद्धा सांगतोय, बाहेर पडा, बुद्ध व्हा. कारण का मला जाईल तिथं तो समाज पुन्हा रिवर्स होत्याला दिसायला लागलाय, तो समाज सुद्धा रिवर्स होत्याला दिसायला लागलाय. ही आम्हाला भीती वाटायला लागल्या. ज्याला आपण आदर्श मानून धर्मांतर करतो, बुद्ध धम्म स्वीकारतो, तो समाज जर रिवर्स होऊ लागला तर बाकीच्या समाजानं धम्म कसा स्वीकारायचा? म्हणून बाबासाहेबांना प्रश्न विचारला होता पत्रकारांनी, आंबेडकर, प्रत्येक धर्माचा माणूस त्याच्या पोशाखावरून ओळखतोय. कुठलाही धर्माचा माणूस पोशाखावरून ओळखतोय. बुद्ध कसा ओळखायचा? बाबासाहेब म्हटले, बुद्ध वर्तनातून ओळखायचा. आपलं वर्तन हे बुद्धाचं असलं पाहिजे, धम्माचं असलं पाहिजे. त्रिशरण घ्या, पंचशील घ्या, अष्टांग घ्या, 10 पारमिता घ्या, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय, हे विचार आपल्या वर्तनात विकसित झाले पाहिजेत. तृष्णेमध्येच दुःख आहे याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून तो धम्म विकसित करणं, त्याला बुद्ध म्हणतात. कोण तर म्हटलं बुद्ध होणं म्हणजे धर्म ते देव नाकारणं असं नाही. बुद्ध होणं म्हणजे माणूस होणं. बुद्ध होणं म्हणजे काय? माणूस होणं. आपण माणूस होतो का? आपण माणूस नव्हतो. मांग, म्हा, ढोर, चांबार, साडी, माळी, तेली, तांबडी, कुटी, न्हावी, धनगर, सुतार, लवार, अंबार, ह्या दिलेल्या शिव्या. कुणाचा तू? मांगाचा. कुणाचा तू? महाराचा. अरे बापाचं तर नाव सांग. आणि ही जी जात आहे, जात गुलामीमध्ये मशगूल बनवत.
त्यात आम्हाला स्वातंत्र्य देत. हिंदू धर्मामधली दोन जाती कधी एक होणार नाहीत. बाबासाहेब म्हटलेले हिंदू धर्मातल्या दोन जाती कधी एक होणार नाहीत, हे लक्षात घ्या. मांग महार राहिला तर तुम्ही दोघं कधी एक होणार नाहीत. कारण का त्याच्यात मेका मानल्यात त्या धर्मानं. दिसला मांग फिटला पांग, मांग फुगला, महार आडवं गेला की गाडी रुतलीच. महाराला शुभ मानलं, मांगाला शुभ मानलं, महाराला अशुभ मानलं, त्याच्यात मांग महार अडकलाय. काय मांगा माराचा वाद आहे हो? का बुध होत नाही दोघे पण? काय वाद आहे मांगा मारांच? दोघे गावाच्या बाहेर, दोघे मोठच बोलतात, दोघे मोठ्याच खात्यात पण तंग आहे. हे तंग पण ही दरी मिटवायची असेल तर बुद्धाशिवाय पर्याय नाही. बुद्ध व्हावं लागेल. राजरत्न आंबेडकर साहेब, मी 84 ला बुद्ध झालो, 91 पर्यंत माझं लगीन होईना. मांग पण पोरगी देणार, मार पण पोरगी. मांग म्हणायचं हे महार झालंय, महार म्हणायचं मुळच मांगाचं आहे. कधी जाणार डोक्यातलं हे विष? कधी जाणार? जायला पाहिजे ना. बाबासाहेब म्हटले मला मुलगी असते तर ती मांगाला दिली असती, म्हटले की नाही बाबासाहेब? आणि तर मांग नकार. हे माझ्या वाट्याला आलं, ते माझ्या मुलाच्या पण वाट्याला आले. मी नुसता बौद्ध नाही, मी कागदावरला बौद्ध आहे. कागदाव बौद्ध आहे मी. जात एवढी फिट बसल्या लोकांच्या. माझा मुलगा 12वी सायन्सला, कास्ट व्हॅलिडिटी करायला गेलो, दाखल केलं कागदपत्र. पुण्याहून मला पत्र आलं, त्रुटी आहे, निघून या, दुरुस्ती करायची. मी गेलो, काय दुरुस्ती करायची? अहो म्हटले सगळी कागद मागायचे आहेत, नंबर महाराजा टाकलाय म्हटले. आणि मागता तुम्ही बौद्ध. मी म्हटलं चूक कोणाची आहे? त्या प्रांत ह्याची चौक आहे म्हटले, तहसीलदार प्रांताची चूक आहे. मी ते प्रांताकडे गेलो, बौद्ध समाजाचा प्रांत. म्हटलं ही चूक का केली तुम्ही? तुम्हाला काय झालंय? मी म्हटलं बौद्ध सर्टिफिकेट मागतोय ना. मग दिलंय की, पण नंबर का चुकीचा टाकलाय? तो म्हटला माझ्या स्वप्नात सुद्धा नाही मांग कागदावर बौद्ध होईल, म्हणून मी महाराज म्हणून तुम्हाला नंबर दिला. जात फिट बसल्या तुमच्या, काढायला पाहिजे जात. हे सगळं वाटोळ तुमचं आतापर्यंत जातीने केले, हिंदू धर्माने केले. हे तुमचं चालणं, बोलणं, खाणं, पिणं, वागणं, स्त्रीचे कपडे घालणं, हॉलमध्ये येणं, मी प्राध्यापक होणं, राजरत्न आंबेडकरने सूट बूट कोट घालणं, हे हिंदू धर्माची देण नाही. ही सगळी देण असेल ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे. ह्याचं भान तुम्हाला असलं पाहिजे. मग बाबासाहेबांनी सांगितले ना, नाकारा हिंदू धर्म, नाकारला पाहिजे ना. तो प्रांत मला म्हटला साहेब कशाला बुद्ध व्हायलाय? मी म्हटलं का केंद्रात बुद्धाला सवलत नाही. हे म्हटलं धोगप लोमते काय विचारायचं नाही. म्हटलं लोमते काय विचारायचं? तुला बसवलंय कशाला? तुला बसवलंय कशाला? म्हटलं मी मागतोय ते दे ना, तिची कागदपत्र मी पूर्ण करतो ना. म्हणजे केंद्रात आपल्याला सवलती नाही म्हणून आपली काय माणसं म्हणतात की बुद्ध होऊ नका. हे चुकीचं आहे. माझ्या सगळे बौद्ध व्हा, सवलतीची गरज नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं, त्याच्या दुसऱ्या दिवशी बाबासाहेबांनी राजकारणाची पत्रकार परिषद घेतली, हे लक्षात घ्या. माहित होता बाबासाहेबांना या देशातले साडी माळी तेली तांबडी खुष्टी नावी धनगर सुतार लवार कुंभार मांग महा ढोर चांबार घिसाटी गोसाळी कैकाडी पासपारती मराठा कुणबी मराठा SC ST OBC त्यांना सगळ्यांनाच बामणांनी लाटलंय, त्रास दिलाय का नाही? एक दिवस त्या त्रासाला ते कंटाळतील आणि माणूस होण्याचा मार्ग कोणताही शोधतील. त्यावेळेस त्यांना बुद्ध धम्माचा मार्ग सापडेल आणि 85% समाज बुद्ध झाला. कल्पना करा, 85% समाज बुद्ध झाला तर बाबासाहेबांनी इकडे तुम्हाला मताचा अधिकार दिलाय, इलेक्शन लढवण्याचा अधिकार दिलाय, हे लक्षात घ्या. 85% माणसं बौद्ध झाली. सत्ता कुणाची येईल? सत्ता कुणाची येईल? बुद्धाची सत्ता येईल. आणि म्हणून माझ्या बांधवांनो, राजकारण आणि धम्मकारण हे समांतर चाललं पाहिजे. आपण महाराष्ट्र देशात अपेक्षी का झालोय? धम्माच्या स्टेजवर राजकारणाचा माणूस बोलवायचा नाही आणि राजकारणी माणसं धम्माचा माणूस बोलवत. इलेक्शनच्या काळात ही सगळी पडझड होते. आज महाराष्ट्रामध्ये पूर्वाश्रमेचे महाराष्ट्राचे बौद्ध यांना सुद्धा एक खासदारकीची जागा सोडलेली नाही आणि मांगाचा तर पत्ताच नाही. दोन्ही जातींना कुठल्याच पक्षानं खासदारकीची जागा दिल्या का? त्याचं कारण आमच्यातली फूट आहे, आम्ही विभागून आहे. त्यांना माहित असते या जाती फुटीची संकल्पना आहे आणि जर ह्यांना दिलं, ते जर मोठे झाले तर आमचं काय होणार या भीतीपोटी ते आपणाला देऊ शकत नाही. म्हणून 85% समाज बौद्ध करायचा आहे. आणि करायचं असेल तर अष्टांगामध्ये सांगितलंय सम्यक वाचा, बोलताना सुद्धा व्यवस्थित बोललं पाहिजे. सम्यक वाचा, सम्यक संकल्प, सम्यक आजीविका, सम्यक समाधी, सम्यक व्यायाम, हे सगळी फोड केल्या बुद्धांनी त्याच्यामध्ये. आणि या सगळ्या विचाराचा जर प्रसार प्रचार आपण व्यवस्थित केला, अरे माणूस कोणता असेल, बुद्धाचा विचार कळाला की तो माणूसच होणार आणि बुद्धच होणार, हे 100% तुम्हाला सांगतो. अरे क्रूर कर्मा अंगुलीमाला झाला का नाही बुद्ध? कसं झालं? विषमतेनं नाही झाला. नरसिंगे सर म्हटले आमच्यातच आम्हाला लय विरोध आहे, होऊ दे ना, ते अज्ञान आहे त्याचं. आम्हाला आमच्या समाजा विरोध होतो हे आम्ही रागावत नाही साहेब, ते त्यांचं अज्ञान आहे. जशी जशी ती सज्ञान होतील ते आमच्याच बाबा
बाबासाहेबांनी दिलेल्या बुद्धाच्या मार्गाने येतील ही अपेक्षा असल्यामुळे आम्ही नांगी टाकत नाही. आज हे बौद्ध धर्म स्वीकारला मातंग समाज, फलार समाज त्यांना सांगतो कागदाव बौद्ध व्हा. सर ही मोहीम चालू करा. कागदाव बौद्ध का? नरेंद्र मोदी काय म्हणतो, हिंदूंची संख्या जास्त म्हणून हिंदुस्थान आणि त्याच्यात भरती आमची आहे. हिंदूंची संख्या जास्त म्हणून हिंदुस्थान, त्याच्यात आमची भरती आहे. त्याला जर गळती लावायचं असेल तर कागदाव आपण बौद्ध झालं पाहिजे. जर कागदाव बौद्ध झालो तर छिद्र पडलेलं जहाज आहे का नाही, ते आहे का नाही, कधी तर बुडणार आहे का नाही. पण बुडण्यासाठी, छिद्र मोठं करण्यासाठी आपल्याला प्रत्येक जातीमध्ये जाऊन धम्म सांगावं लागेल, बाबासाहेबांचा विचार सांगावा लागेल, कळेल अशा भाषेत सांगावं लागेल. मी आमच्या भंतेनं सांगतो, आम्ही बौद्ध का झालो? त्रैलोक्य बौद्ध महासंघाचा भंते आमच्या वसाहतीमध्ये येऊन बसायचा, दिल ते खायचा, खारच आहे, गोडच आहे, असं आहे, असलं काय म्हणजे वाढल ते माणूस तो खायचा. आणि जेवण झाली की आम्ही समाज मंदिरामध्ये बसायचं आणि मग प्रवचन चालू व्हायचं. तर असं प्रवचन द्यायचा तो की आमच्या अडाणी बायका सुद्धा बुद्ध झाल्या त्या भागामध्ये. अण्णा घाडगे म्हणून अशिक्षित माणूस तो बौद्ध धम्म सांगू लागला. आणि म्हणून माझ्या बांधवानो, बौद्ध धम्म हा माणूस होणारा मार्ग आहे. एकदा तो पटला की तो माणूस माणूसच होतो. आणि म्हणून आजच्या बाबासाहेबांच्या धर्मानंतरच सुद्धा सांगतो, आपलं मागासपण सिद्ध होण्याचं जर नाम असेल ते मांग महार आहे. हे शब्द आपल्या विकासाला अडथळा करणारे शब्द आहे. आम्ही आडनाव बदलली, कांबळेचं संघमित्र केलं. का केलं? कांबळे म्हटल्यावर चेहराच मारायचे पुढची घडी. मी जैनांच्या संस्थेमध्ये नोकरीलाच आहे. सुकुमार कांबळे म्हटले की चेहरच मारायचं. हे माझ्या लक्षात आल्यानंतर आम्ही धर्मांतर केलंच केलं, कागदाव बौद्ध झालो, आडनाव पण संघमित्र केलं. आज माझी मुलगी डॉक्टर आहे, मुलगा ऍक्टर आहे, दोघं समाज आहे. पप्पा लयच भारी केले, आम्ही बौद्ध आहे. हा आनंद देणारा प्रसंग आहे माझ्या बाजू. बुद्ध धम्म म्हणजे सुख देणारं तत्वज्ञान आहे. असं सुखाचं तत्वज्ञान आम्ही नाकारत चाललोय आणि काही अंशी पूर्वाश्रमीचे महाराष्ट्राचे बहुत्याला जबाबदार आहेत असं माझं मत आहे. आपण दखल घेतली पाहिजे. जात बघू नका. जातीमुळेच बाबासाहेबांना त्रास झाला का नाही? जातीमुळेच फुलेंना त्रास झालाय, जातीमुळे शिवाजी महाराजांना त्रास झालाय, जातीमुळे संभाजी महाराजांना त्रास झालाय, जातीमुळेच अण्णाभाऊ साठेंना त्रास झालाय, जातीमुळे फुलेंना त्रास झालाय. लक्षात घ्या. का त्यांना काय एक नाक ना आम्हाला दोन नाक होती का? त्यांचं रक्त हिरवं पिवळं ना आमचं काय असलं काय होतं का? पण जात हा शब्द ह्या सगळ्या महापुरुषांना मारक ठरला आणि मग त्यांनी बंड केलं. जात नाकारून माणूस माणूस कसा होईल याच्यासाठी सगळ्या महापुरुषांनी काम केलं. ते महापुरुष आज आपल्या जातीच्या कोंडाळ्यात अडकत चाललेले आहेत आपल्यामुळे. आणि म्हणून ही कोंडी फोडायची असेल त्रास DS नरसिंग त्यांच्या सहकार्याने फार मोठं धाडस केलंय मित्रांनो. मातंग समाज हा बेडर समाज आहे, धाडशी समाज आहे, क्रूर समाज आहे. डोसक्यात आलं की करतायच ते. अशा ह्या अंगुलीमाला सारख्या समाजाला तुम्ही सुतासारखं सरळ करून बौद्ध धर्माची दीक्षा देत आहेत, याबद्दल मी तुमचं मनपूर्वक आभार मानतो, तुम्हाला धन्यवाद देतो. आणि जे बौद्ध समजतात त्यांना माझी एक सूचना आहे, बुद्ध होणं म्हणजे माणूस होणं. दारू पिणारा बुद्ध होऊ शकत नाही, समजून घ्या. दारू पिणारा बुद्ध होऊ शकत नाही, खोटं बोलणारा बुद्ध होऊ शकत नाही, व्यभिचार करणारा बुद्ध होऊ शकत नाही. खोट्यात सुद्धा बुद्धांनी फरक केलाय. बुद्ध एका ठिकाणी म्हटले, सत्य बोला पण असत्य बोलू नका. एकच वाक्यामध्ये दोन वाक्य का टाकली? सत्य बोला पण असत्य बोलू नका. ह्याचा सायन्स असा आहे, एखाद्या माणसाला म्हटलं सकाळपासून तुझ्या काय डोक्यात आलं, सरळ सांग. तो सगळं खरं सांगायला लागला तर तो वेडा म्हणतात, त्याला वेडा म्हणतात. एखादी वाईट विचार पण आलेला असतो, तो सांगायचा नाही, ते जर सांगायला तर म्हणतात जरा स्क्रोढिल्ला झालाय. बुद्ध म्हटले, सत्य बोला पण असत्य बोलू नका. असं सत्य बोलू नका की सगळं गाव पेटेल, असं सत्य बोल. तिथं टर्न घ्या. हीच सवलत फक्त आणि फक्त बुद्ध धर्मामध्ये. त्याचे उदाहरण सांगतो. एक हरणी पळत आली, बौद्ध भिक्खू चालले होते. हरण उजव्या बाजूने पळून गेलं, तर पारधी समोरून आला. पारधी मला हरण कुठे गेलंय, आता काय सांगायचं? सत्य बोललं तर हरणाचा जीव जाणार. बुद्ध भिक्खू सुद्धा काय म्हटले, डावीकडे गेला. म्हणून बुद्ध म्हटले, सत्य बोला पण असत्य बोलू नका. बदलायची संधी फक्त बुद्धात आहे, इतर कुठल्याही धर्मात बदलायची संधी नाही. धर्मग्रंथ त्याच्यातला शब्द आणि शब्दच खरा माना, त्याला बगल दिली की दंगा, तो त्या धर्माचा नाही. बुद्ध एक असा विचार आहे, बदला. वातावरण बदलतंय तसं बदला. मी एक बौद्ध भिक्खू, आम्ही असं चालत चाललो होतो, तर एक मुनीला पालखीत घेऊन दोन माणसं येत होती. भंतेनं म्हटलं, ही काय प्रकार आहे, पालखीनं का चाललात? तर त्यांच्या धर्मात असं आहे, पायानं सुद्धा कृमी कीटक मरतात, जीव हत्या टाळली पाहिजे. म्हटलं दोघांच्या पायाने किती मारायल्यात? म्हटलं दोघांच्या पायाने किती मारायल्यात? कुठलाही धर्म घ्या, शब्द आणि शब्द खरा म्हणा. बुद्ध म्हणतोय बदला. वातावरण बदलते, बदला. बदलण्याची संधी फक्त बुद्ध धम्मामध्ये आहे. असा माणूस होण्याचा विचार DS नरसिंगे मातंग समाजाला देतात. GS कांबळेनं काम केलेलं आहे. त्याची पुढची पिढी DS कांबळे, त्याच्यानंतर ही तिसरी पिढी काम करेल. एक दिवस बघाल महाराष्ट्राचा मातंग समाज बौद्ध धर्माच्या वाट्यावर येऊन हा महाराष्ट्रामध्ये देश बुद्ध केल्याशिवाय राहणार नाही, हे आश्वासन देतो. माझं लांबलेलं वाचन पुरे करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.